धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर नेते दीपक बोराडे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना व अंबड शहरात संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। याचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवरही दिसू लागला आहे। जालना आणि अंबड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। दरम्यान दीपक बोराडे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आल्याचे पाहायला मिळते। दीपक बोराडे यांनी या संचारबंदीमुळे सरकारचा आणि पोलिसांचा निषेध व्यक्त केला आहे। सरकारने दडपशाहीचे धोरण सुरू केल्याची टीका त्यांनी केली आहे। बांधवांनो, जय मल्हार। या महाराष्ट्र सरकारचा पहिल्यांदा जाहीर निषेध। तुम्ही घाबरले हे आम्हाला माहित होतं, पण इतके की तुम्ही रात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या घरी जाऊन आतंकवाद्यासारखं त्यांना अटक करणं सुरू केलं। माझ्या घरी सकाळी 4 वाजेपासून इथं पोलीस येऊन बसले। आमची तब्येत ठीक नाही। तुम्ही अटक करायचं तर दिवसायानं काल अटक करायची, सकाळी अटक करायची। हे रात्री तुम्ही रात्री बेरात्री आमच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत। ही कोणती पॉलिसी आहे पोलिसांची? म्हणजे सरकार काही सांगेल आणि पोलीस काही करतील, चांगल्या गोष्टी नाहीत त्या। तुम्ही रात्री 12 वाजता संचारबंदी लावता जिल्ह्यात। मी या सरकारबरोबर आता पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो, चुकीचं आहे। आम्ही सहकार्य करतोय ना, आम्ही अरे झोपलेलो आहे घरामध्ये। मला आले, माझ्याकडे आले, मी ठीक आहे इथपर्यंत। मला सगळ्या सहकार्यांचे फोन सुरू झाले, आता प्रत्येकाला पण अटक करणं लावलं। किती लोकांना अटक करणार साहेब तुम्ही अशा पद्धतीनं? प्रेमानं सगळं होतं। तुमच्या एक ध्यानात ठेवा, सरकार हे जितकं दाबलं ना तितकं उसळतं। तुमच्या दाबण्यानं आंदोलन नाही दाबणार, ते अजून मोठं होणार आहे। त्याच्यामुळे चुकीचं आहे। राज्यभरातून जे बांधव आज जालन्याच्या दिशेने येणार आहेत त्यांना नम्र सूचना आहे, पोलिसांनी अटक केलं तर अटक व्हा, पण पोलिसांसोबत वाद घालू नका। आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं वागू नका। रस्त्यात रहदारीवर काही अडथळा होईल असं काही करू नका। पोलिसांनी आपल्यावर किती अन्याय केला तरी आपण सौजन्यानं वागू, कारण आपली लढाई एका दिवसाची नाही। म्हणून पोलिसांनी जर अडवलं तर अटक व्हा, नियमानुसार अटक व्हा। त्यांना म्हणा चला आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन, पण वाद करू नका। आता आमचे सगळे सहकारी मला असं वाटतं बऱ्यापैकी अटक झालीत। मी एकटा आत्ता बसलोय घरी, मी हे सांगणारही नव्हतो, पण पोलिसांची पॉलिसी चुकली म्हणून हे लोकांना सांगणं आलंय। पोलिसांनी जरी किती चुकले तरी आपण आपलं संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं आणि संयमानं हे आंदोलन लढू। महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवायचंय। ही अशी दडपशाही तुम्ही पाहिली कधी? विचार करा बांधवांनो। जय मल्हार। धनगर नेते दीपक बोराडे यांचं राहतं घर असलेल्या मुक्तेश्वर द्वार परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। त्यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी लावण्यात आलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। जालना अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले। नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी केलेले आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद काळे यांनी। जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या विजयाचा गुलाल खाली बसतो ना बसतो तोच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना शहरामध्ये संचारबंदी लागू केली आहे। याचं कारण असं, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते। त्या अगोदरच कायदा आणि सुव्यवस्थेचा अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे। मुक्तेश्वर द्वार परिसरामध्ये दीपक बोराडे यांचं निवासस्थान असून या परिसरामध्ये पोलिसांनी कडक संचारबंदी लागू केली आहे। या भागात प्रवेश बंद करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुक्तेश्वर द्वार परिसरामध्ये, याच भागामध्ये छत्रपती कॉलनी परिसरात दीपक बोराडे यांचं निवासस्थान आहे आणि या परिसरामध्ये पोलिसांनी कशा पद्धतीने संचारबंदी लागू केली आहे, तैनात करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त। आणि निर्धारेश्वर प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी अशा पद्धतीने तटबंदी लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या भागामध्ये प्रवेश निषिद्ध केला आहे।
बाहेर जाण्यासाठी परवानगी आहे, परंतु या परिसरामध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे.